राज्यातील सर्वात मोठी सायबर सिटी म्हणजे पुणे। मागच्या 1 ते 2 दशकात पुण्याला अशी एक नवी ओळख मिळाली आहे। पुण्याला ही नवी ओळख मिळवून देण्याचं श्रेय जातं ते म्हणजे पुण्यातील आयटी इंडस्ट्रीला। या आयटी कंपन्यांमुळे कित्येक आयटी इंजिनियर्स विद्यार्थ्यांना भरघोस पगाराचे जॉब मिळालेत। त्यामुळे पुण्याला मल्टीनॅशनल कंपनीचं ऑफिस असलेलं एक नवं वैभव प्राप्त झालंय। मात्र कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे पुण्याचं हे वैभव आता संकटात येऊ लागलंय। पाहूयात आमचा खास रिपोर्ट। पुण्यातला हिंजवडी परिसर हा आयटी पार्क म्हणून देशात आणि राज्यामध्ये ओळखला जातो। या हिंजवडी परिसरामध्ये इन्फोसिस, TCS, विप्रो, टेक महिंद्रा, गूगल, IBM, HCL, कॉग्निझंट, पर्सिस्टंट यासारख्या कित्येक दिग्गज मल्टीनॅशनल कंपन्या आहेत। या आयटी कंपन्यांमध्ये राज्यातील नाही तर देश विदेशातील लाखो आयटी इंजिनियर्स कार्यरत आहेत। मात्र कोरोनामुळे आपल्या देशासोबत बहुतांश अमेरिकी आणि युरोपियन देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आयटी इंजिनियर्स वर्क फ्रॉम होम करत आपले जॉब त्यांनी सुरू ठेवले। मात्र लॉकडाऊन नंतर आपले जॉब सुरक्षित राहतील की नाही असा प्रश्न सातत्यानं या आयटी इंजिनियर्स एम्प्लॉईज समोर भेडसावतोय। आयटी कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका आणि इतर युरोपियन देशातून नवनवे प्रपोजल मिळत असतात। मात्र लॉकडाऊनमुळे अमेरिका आणि इतर युरोपियन देशांमध्ये मागील 2 ते 3 महिन्यांपासून जवळपास पूर्णपणे लॉकडाऊनमुळे ठप्प पडलाय। त्यामुळे आपल्या देशातील आयटी कंपन्यांना वर्क प्रपोजल अत्यंत कमी मिळत आहे आणि त्याचाच परिणाम की काय, आपले जॉब सुरक्षित राहतील की नाही असा प्रश्न आता आयटी इंजिनियर्सना सातत्याने भेडसावतोय। ह्या वर्क फ्रॉम होम नंतर पण पुढचं चॅलेंज येतं की हे बिझनेस किंवा हे परफॉर्मन्स कसं आपण मेंटेन करू, कारण की आता बाहेरच्या देशांमधले ऑलरेडी तिथे जास्ती परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिकडचे जे प्रोजेक्ट्स येणारे असतात वगैरे ते डिले होतात आहे किंवा काही होल्डवर गेलेले आहेत। सो त्यामुळे आम्हाच्यावर दडपण आहे की तुम्ही जास्तीत जास्त चांगलं परफॉर्म कराल आणि ह्या परफॉर्मन्सप्रमाणे आमचं जॉब सिक्युरिटी पण त्याबरोबर लिंक्ड असते। पुण्यातल्या आयटी क्षेत्रातली परिस्थिती नेमकी काय आहे ही आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्यात जवळपास 300 ते 350 छोट्या मोठ्या कंपन्या आहेत। पुण्यातील हिंजवडी, येरवडा, खराडी, हडपसर, मगरपट्टा, एरंडवणे आणि सेनापती बापट रोड या ठिकाणी मोठ्या आयटी कंपन्या आहेत। या आयटी कंपन्यांमध्ये जवळपास 5 ते 6 लाख आयटी इंजिनियर्स काम करत आहेत। आयटी इंजिनियर्स व्यतिरिक्त कॅन्टीन स्टाफ आहे, हाऊसकीपिंगचा स्टाफ आहे, एम्प्लॉईज आहेत, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टिंग स्टाफ आहे। यामध्ये लाखो कामगार या उद्योगांवर अवलंबून आहेत। अमेरिका आणि इतर युरोपियन देशातून मिळणाऱ्या वर्क प्रपोजलमुळे आयटी इंडस्ट्रीमध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढालही होत असते। मात्र अमेरिका आणि इतर युरोपियन देशामध्ये लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नवं वर्क प्रपोजल मिळण्याचं प्रमाण हे अतिशय कमी झालं आहे। ते काम टिकवून ठेवण्याची वेळ पुण्यातल्या आयटी इंडस्ट्रीजवर ओढावली आहे। कर्नाटकातील बेंगळूर, चेन्नई आणि महाराष्ट्रातील पुण्यामध्ये देशातील 3 मोठे आयटी पार्क्स आहेत। आयटी इंडस्ट्रीमुळे बेंगळुरू, चेन्नई आणि पुणे या 3 शहरांचा विकास झपाट्यानं झाला। त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका हा देखील या 3 मोठ्या शहरांना सर्वाधिक बसला आहे। लॉकडाऊनमुळे आयटी इंडस्ट्रीजना किती कोटी रुपयांचं नुकसान होणार, त्याचबरोबर किती लोकांचे जॉब जाणार याचा अंदाज सध्या तरी कोणी करू शकत नाही। मात्र लॉकडाऊन नंतर आयटी इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉस्ट कटिंग होऊ शकतं अशी भीती फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे अध्यक्ष पवनजीत माने यांनी व्यक्त केली आहे। कोरोनामुळे प्रोजेक्ट्स तर कमी होण्याची दाट शक्यता आहे। प्लस आपले जे सगळे प्रोजेक्ट्स असतात ते UK, US मधून येतात आणि तिथे अजून कोरोनाची संख्या जास्त आहे। त्यामुळे आपल्याकडचं लॉकडाऊन जरी उघडलं तरी तिकडचं जोपर्यंत मार्केट ओपन होत नाही, फुल फ्लेश स्पेंडिंग इकॉनॉमी होत नाही, तोपर्यंत आपले प्रोजेक्ट 100% कमी होणार आणि जसे प्रोजेक्ट कमी होतील तसं एम्प्लॉईजला काढण्याची संख्याही वाढत जाणार। BAU प्रोजेक्ट म्हणतो आपण, म्हणजे बिझनेस ॲज युजल, ते प्रोजेक्ट चालू आहेत। पण जो नवीन प्रोजेक्ट असतात की एखादा नवीन कार्ड लॉन्च होतो किंवा एखादी नवीन ऑफर लॉन्च होती, तर कंपन्या काय करतात, US मधल्या जे आपल्याला प्रोजेक्ट्स देतात हे आता ह्या काळामध्ये हे नवीन प्रोजेक्ट्स चालू करणार नाहीत आणि त्यांनी जर नवीन प्रोजेक्ट्स चालू केले नाहीत तर ते काम आपल्याकडे येत नाही। त्यामुळे जर इकॉनॉमी बूमिंग नसेल तर हे सगळं काम कमी होत जातं आणि काम कमी झालं की आपल्याकडे एम्प्लॉईजला काढून टाकतात। आम्हाला थोडासा सरकारकडून पाठिंबा जर मिळाला आणि जर नोकऱ्या वाचवण्याचा प्रयत्न झाला तर या एम्प्लॉईजची भीती कमी होईल
जॉब जाणं हीच सर्वात मोठी भीती आहे सध्या. आपण एका बाजूला डिजिटल इकॉनॉमी म्हणतो किंवा डिजिटल इंडिया म्हणतो, तर आपल्याला पूर्ण संधी आहे की ह्या सगळ्या एम्प्लॉईजला वापरून एक सरकारी कंपनी म्हणा किंवा सरकारी ज्या योजना आहेत त्या या एम्प्लॉईजकडून तुम्ही राबवू शकता, त्यामधून त्यांना पण जॉब मिळतील. प्लस आपलं जे डिजिटल इंडियाचं जे स्वप्न आहे ते मला वाटतं भरपूर प्रमाणात आपण पूर्ण करू शकतो. मल्टीनॅशनल IT कंपन्यांची 24 तास झगमगणारी ऑफिसेस आणि या ऑफिसच्या बाहेर असणारी वर्दळ कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे शांत झाली. त्यामुळे या लॉकडाऊनचं लॉक कधी उघडणार असा सवाल या IT इंजिनियर्सना पडला आहे. लॉकडाऊनमध्ये इतर उद्योगधंदे पूर्णपणे ठप्प पडले, मात्र IT इंडस्ट्रीमधील एम्प्लॉईजनी वर्क फ्रॉम होम करत ही इंडस्ट्री कुठेतरी सुरळीत सुरू ठेवली. तरी देखील विदेशातून मिळणाऱ्या कमी वर्क प्रपोजलमुळे ही इंडस्ट्री देखील संकटात आलेली आहे. आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आपलं जॉब सिक्युअर असेल की नाही असा प्रश्न कित्येक IT इंजिनियर्सना भेडसावतोय. कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मुडगरे, AM न्यूज, पुणे.